हेलो एवरीबॉडी, क्या हाल चाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। आई होप आप सब अच्छे होंगे और आप जिस चीज का इंतजार कर रहे थे वो घड़ी आ चुकी है। बहुत सारे बच्चों के सुबह से कमेंट चल रहे थे कि सर इस बार का जो ऑनलाइन रजिस्ट्रेशन का प्रोसेस है वो 19 में से स्टार्ट होने वाला है, 19 में, 20 में। और यहां पर इन 2 दिन के अंदर हम प्रैक्टिस करवाने वाले थे और 2 दिन के अंदर हमने भर भर के प्रैक्टिस भी कराई। बट उससे बाद जब 21 मई को हमारे एक्चुअल रजिस्ट्रेशन करने थे, उसी दिन ये वाली जो वेबसाइट थी वो वेबसाइट क्या हो गई, क्रैश हो गई। और जिसकी वजह से ऑनलाइन रजिस्ट्रेशन नहीं हो पाए थे। फिर थोड़ी ही देर बाद उनका एक अपडेट आ गया था कि यहां पर टेक्निकल इश्यूज की वजह से ये वेबसाइट बंद है। फिर उसके बाद एक नोटिफिकेशन जारी हुआ। क्या हुआ कि यहां पर बोला गया था कि आपका जो शेड्यूल है, यानी कब से रजिस्ट्रेशन स्टार्ट होने वाले हैं, ये जो शेड्यूल है वो आपका शेड्यूल आने वाला है। कब आने वाला है? 3 बजे आने वाला है, यानी 22 तारीख को 3 बजे आने वाला है। तो 3 बजे हमने लॉगिन करने की कोशिश करी। लॉगिन करने के बाद पता चला कि ये जो है वो अभी भी वेबसाइट अपडेट करने में चल रहे हैं, टेक्निकल टीम उसके ऊपर लगी हुई है। तो फिर पता चला, फिर एक नोटिफिकेशन आती है कि ये जो शेड्यूल है वो 4 बजे आने वाला है। फिर हमने 4 बजे बच्चों के साथ लाइव आकर के लॉगिन करा। फिर भी पता चला कि वेबसाइट क्रैश हो चुकी है, वेबसाइट अभी भी मेंटेनेंस के अंदर है। फिर थोड़ी देर बाद जब हम लाइव सेशन ले ही रहे थे 9-10 के क्लासेस पे, फिर पता चला कि इसका मेंटेनेंस अभी भी चल रहा है। और ये जो नया अपडेट आया है वो नया अपडेट ऐसा है कि स्टूडेंट रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम 26 मई 2025 11 AM, यानी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। बघा, अशा पद्धतीचं हे जे काय आहे, तरी पण आपण एकदा याला अपडेट करून बघूया, कारण वेळोवेळी याच्यामध्ये अपडेट होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। आणि हे शेवटचं अपडेट आहे। तुमची जी 11वीची प्रवेश प्रक्रियाचं जे वेळापत्रक आहे, हे वेळापत्रक कधी येणार आहे? हे वेळापत्रक आपल्याकडे येणार आहे 26 मे रोजी। बघा, लक्षात ठेवा, आधीचं जे वेळापत्रक होतं ते जुनं वेळापत्रक असं होतं की आपल्या ज्या हे होत्या, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं, ते प्रक्रिया 21 तारखेपासून सुरू होणार होती। 19 आणि 20 या 2 दिवशी आपण फक्त प्रॅक्टिस करणार होतो आणि त्यापुढे 21 पासून ते 28 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी वेळ देण्यात आला होता। मात्र वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे हा जो वेळ आहे तो 26 मे पासून पुढे करण्यात आलेला आहे। म्हणजे आता जे सुधारित वेळापत्रक आहे ते सुद्धा लवकरच प्राप्त होणार आहे। मात्र लक्षात ठेवायचं आहे, आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत 11th क्लास ऍडमिशन साठी, ते 26 मे पासून सुरुवात होणार आहेत। याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण येत असेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की ज्या वेळेला आम्ही या लॉग इन बटनवर क्लिक करतोय, बघा सध्या वेबसाईट जी आहे ती मेंटेनन्स मध्ये आहे, त्याच्यामुळे या वेबसाईट बटनवर सुद्धा आपल्याला क्लिक होत नाहीये। पण ज्या वेळेला आपण लॉग इन बटनवर क्लिक करतो त्यावेळेला आपण जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकतो त्यावेळेला असं सांगण्यात येतं की तो इनव्हॅलिड आहे। कारण अशामुळे त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो। तुम्ही 19 आणि 20 तारखेला रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यावेळेला तुम्हाला जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड भेटला होता तोच तुम्ही इथे यूज करताय, ज्याच्यामुळे तो इनव्हॅलिड दाखवतोय। कारण तुमचं जे तेव्हाचं रजिस्ट्रेशन होतं 19 तारखेचं आणि 20 तारखेचं प्रॅक्टिस सेशन होतं ते, त्याच्यामुळे तो लॉग इन आयडी इथे वापरायचा नाही। ज्या वेळेला 26 मे 2025 रोजी 11 वाजता नवीन रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील त्यावेळेला आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करत असताना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल, तो पासवर्ड यूज करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लक्षात ठेवा, जर काहीही अडचण असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांची ही अडचण होती की सर लॉग इन आयडी व्हॅलिड दाखवत नाहीये, त्याचं रिझन हे आहे। जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा। परत एकदा सांगतोय, आपली जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे। आणि कोणत्याही प्रकारचा अपडेट हवा असेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा। लक्षात ठेवा, 26 तारखेला तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत, तर ती गुणपत्रिका आधी हातामध्ये घ्या आणि तिथून पुढेच रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला रजिस्ट्रेशन करू नका, 1-2 दिवस जाऊ द्या आणि नंतर रजिस्ट्रेशन करा, कारण सगळ्या गोष्टी त्यावेळेला सुरळीत व्हायला लागतील। कारण का, ही वेबसाईट थोडीशी अजून मेंटेनन्स मध्येच आहे। ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला सांगा
आपल्याला क्लास 10th मध्ये किती मार्क्स पडले आहेत आणि तुम्ही कोणत्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेणार आहात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.